नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत. तर चला आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया. तर डेली चार्टवर जर आपण पाहिलं तर आपण मागच्या वेळेस एक ट्रेंड लाईन आपण मार्क केलेली होती आणि ट्रेंड लाईन ही ॲज एक रेजिस्टन्स म्हणून आपण मार्क केलेली होती. बजेटच्या दिवशी ट्रेंड लाईनच्या वरती जायचा प्रयत्न केला मार्केटनी, पण प्रिव्हियस जो रेजिस्टन्स होता त्या रेजिस्टन्स वरून मार्केटने एक पुलबॅक घेतला आणि काल आपल्याला एक गॅप डाऊन मार्केट होऊन आपण इथं एक साइडवेज मार्केट जाईल ह्या हिशोबाने आज ट्रेड करणार नव्हतो. पण आपल्याला जी ट्रेंड लाईन भेटलीये त्या ट्रेंड लाईनने जर आपला ट्रेंड पाहिला तर आज हा कम्प्लिटली चेंज केलेला आहे. मार्केटनी इथून एक निघून हाय लावला होता, एक हायर हाय बनला होता, इथे एक लो होता, त्याच्यानंतर मार्केट खाली पडून एक हायर लो बनला आणि आज मार्केट परत एकदा वरती गेलं आणि हायर हाय फॉर्मेशन हे झालेलं आहे. तर इथून पुढे जे काही ट्रेड्स राहतील, भलेही त्या शॉर्ट टर्म साठी असू द्या किंवा पोझिशनल साठी असू द्या, आपण पॉझिटिव्ह ट्रेंडचा विचार करणार आहोत. म्हणजे हे काय आपल्याला जे रेजिस्टन्स भेटलेले आहेत ते रेजिस्टन्स ॲज अ प्रॉफिट बुकिंग साठी आपण प्रेफर करणार आहोत. आणि आपल्याला जे काही सपोर्ट्स भेटतील इथून पुढं, ज्या सपोर्ट्स बद्दल आपण चर्चा करू, तिथं आपल्याला ॲज अ सपोर्ट मार्केटनी घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला एक एंट्रीला चान्स भेटू शकतो. तर चला आता आपल्याला कळालंय की निफ्टीमध्ये ट्रेंड हा पॉझिटिव्ह मध्ये शिफ्ट झालेला आहे. इथं काही कारणास्तव साइडवेज होता, पण त्यानंतर मार्केटनी आज गॅप अप ओपनिंग देऊन हा ट्रेंड कम्प्लिटली साइडवेज टू अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर चला आता आपल्याला कुठे अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात. तर फर्स्ट अपॉर्च्युनिटी जर पाहिली, जर मार्केट इथून वरती निघलं आणि उद्या जर ह्या हायच्या वरती जर कंटिन्युएशन झालं तर आपल्याला ह्या ठिकाणी एक छोटा स्टॉप लॉस भेटून आपण ट्रेड मध्ये कंटिन्यू करू शकतो आणि आपलं जे काही टार्गेट असेल ते नेक्स्ट टार्गेट असेल साधारणतः 24,050च्या आसपास. ह्या एरियापर्यंत आपल्याला मार्केट येताना दिसू शकतं. मध्ये जर काही असेल, जर ह्या लेवलला जर आपण काही पाहायला गेलं तर ॲज सच असा कोणता रेजिस्टन्स याच्याशिवाय मला दिसत नाही. हा ॲज अ सपोर्टचा काम करत होता, त्यानंतर ब्रेकअप करायचा प्रयत्न केला मार्केटनी, पण मार्केट ह्याच लेवलवरून खाली पडल्यामुळं आपण हा जो एरिया आहे ॲज अ रेजिस्टन्स म्हणून कन्सिडर करणार आहोत. म्हणजे नेक्स्ट टार्गेट आपल्याला जर इथून पॉझिटिव्ह ट्रेंड हा जर कंटिन्यू झाला तर मार्केटमध्ये 24,050च्या आसपास आपल्याला प्रॉफिट बुकिंगला चान्स भेटू शकतो. आणि जर मार्केट इथून जर खाली यायला लागलं किंवा गॅप डाऊन ओपनिंग जर झाली तर आपल्याला हा जो एरिया राहील हा एरिया ॲज अ सपोर्ट म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. कारण मार्केटनी आज ह्याच लेव्हल पर्यंत एक येऊन एक सपोर्ट घेतलेला आहे. तर हा जो लो राहील आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहील. जर मार्केट कंटिन्युअसली खाली आलं, ट्रेंड लाईन ब्रेक करून ह्या लोच्या जर खाली यायला लागलं तर आपल्याला नेक्स्ट सपोर्ट जो आहे 23,200च्या आसपास भेटू शकतो आणि आपला हा पॅटर्न परत एकदा फेल होताना दिसू शकतो. कारण ट्रेंड लाईन हा इम्पॉर्टंट पार्ट बनलेला आपला ह्या ट्रेंडचा. जोपर्यंत याच्यावरती मार्केट सस्टेन करत नाही तोपर्यंत आपण जोपर्यंत मार्केट सस्टेन होत आहे तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह राहणार आणि त्याच्या खाली आल्यानंतर जर सस्टेन केलं नाही तर आपण न्यूट्रल किंवा निगेटिव्ह माइंड ट्रेंड मध्ये परत एकदा येऊन जाऊ. त्याच्यामुळं आपल्याला जो आजचा हा लो बनलेला आहे तर हा लो खूप इम्पॉर्टंट लेवल प्ले करणार आहे नेक्स्ट ट्रेडिंग साठी. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहून घेऊया. जर बँक निफ्टी मध्ये तुम्ही जर पाहताल तर बँक निफ्टी मध्ये तुम्हाला इथून एक पॅटर्न बनवून मार्केट याच्यावरती प्रिव्हियस हायच्या वरती स्ट्रॉंगली क्लोज झालेलं दिसतंय. म्हणजे बँक निफ्टी ही स्ट्रॉंगली अप ट्रेंड मध्ये शिफ्ट होताना आपल्याला दिसते. आता हा जो हाय आहे हा हाय जो हा एरिया जो होता तो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता. मार्केटने बजेट डेच्या दिवशी सुद्धा इथूनच एक रिव्हर्सल घेतला होता आणि
एक हॉल्ट कॅन्डल बनली होती. त्याच्यानंतर आज मार्केटनी एक स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट दिलेली, म्हणजे ही आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट बँक निफ्टीमध्ये झालेली. तर आपण ट्रेंड पॉझिटिव्ह असल्यामुळं आता जवळचे जे काही सपोर्ट आहेत, जे रेजिस्टन्स होते ते ऍज अ सपोर्ट जर ऍक्ट करत असतील तर आपल्यासाठी त्या गोष्टी खूप महत्वाच्या राहतील. आता प्रिव्हियसली हा एरिया जो आहे, हा एरिया ऍज अ रेजिस्टन्स होता. आज मार्केटनी या एरियातून परत एकदा पडायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर सेकंड टाइम ब्रेकआउट दिला आणि ह्या एरियातून सपोर्ट घेऊन मार्केटनी प्राइस ऍक्शन देऊन एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली. म्हणजे जर उद्या मार्केट परत एकदा जर थोडंफार खाली यायला लागलं आणि ह्या एरियामध्ये 50,000च्या आसपासच्या एरियामध्ये काही पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर आपल्याला जर भेटली तर आपण इथं एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर आपल्यासाठी बँक निफ्टीमध्ये 50,000 ची लेवल ही ऍज अ इम्पॉर्टंट लेवल राहील आणि प्रॉफिट बुकिंग साठी आपल्याला साधारणतः 1 ते 2 दिवसामध्ये कदाचित 51,000 ची लेवल सुद्धा बँक निफ्टीमध्ये येताना दिसू शकते. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.